आपण एक ब्रँड सगळेजण मोठ्या हौशीने आपल्या घरी मागवत असतो आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या अडचणी फार कमी होत आहेत, लगेच माणूस येतो, लगेच सामान देऊन जातो. ज्या स्विगीमधनं आपण सामान विकत करतो ना, त्या स्विगीच्या गोडाऊनची मी आज माझ्याकडे दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ आला भिवंडीमधला, जिथे हा स्विगीचा मेन गोडाऊन आहे. एक उंदीर मेलं होतं आणि 2 दिवस त्या उंदीर मेल्याच्या नंतर त्याला पाहायला कोण नव्हतं. तो एक व्हिडिओ माझ्याकडे आला होता, पण मी माझ्या आपल्या लोकांना काही पाठवणीची चौकशी केली आणि त्याच्यानंतर त्याची परिस्थिती बघितली. आज मी स्वतः इथे बघायला आलोय. बघ, स्विगीचं एक गोडाऊन आहे. आज तुमच्या स्विगीत टाकल्यानंतर बघ. आता तू हे सांगतो ना, हे बघ आता तुझाच माणूस आहे. काढता हे बघ, आता त्याने उडवलं. ते बघ, तुझा माणूस आहे, मी नाही म्हणत आहे. हा बघ, त्याला काय करत होता इथे? हा, कामाला इथेच आहे ना? काय करतो? हे बाहेर पाठवायला काढतोस ना? मग हा, प्रोडक्ट घेऊन राह. हे बघ, आता याला तू काय म्हणणार आहेस? याला तू काय म्हणणार सांग मला. चला, ते फूड अँड ड्रग्स वाल्यांना बोलून सील करून घ्या गोडाऊन पूर्ण. ते तुम्हाला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू म्हणजे आता हे बघा झुरलं बघा. हे स्विगीचं गोडाऊन. हे बघा, त्या स्विगी इथून तुम्हाला सगळं सामान येतं स्विगीमध्ये. हे बघा, हे सगळी उंदीरं. हे बघा, ही बघा झुरळं पळतात. हे आहे स्विगी. हे बघा, हे पीठ तुमचं आणि या पीठामध्ये सगळी झुरळं आहेत आणि अशा प्रकारे चालतंय हे स्विगीचं गोडाऊन. तुम्ही जर बघाल तर खूप घाण आहे. म्हणजे आपण वस्तू विकत घेणार नाही अशा एवढी घाण या स्विगीच्या गोडाऊन. हे बघा, हे इथनं उचलतात, साफ करतात आणि समोर त्यांचं चांगलं एक हे बनवलंय, त्यातनं साफ करून पुसून बिसून तुम्हाला पाठवतात. पण मूळतः हे सामान सगळं अतिशय वाईटरित्या आहे या गोडाऊनमध्ये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आज आम्ही स्विगीच्या गोडाऊनला सील करण्याची मागणी करतोच आहे. परंतु याच्यापुढे स्विगीमधनं काही घेताना स्विगीच्या मागची परिस्थिती पण तुम्ही लोकांनी पाहिली पाहिजे असं मला वाटतं.